ही स्मशान शांतताच खूप काही सांगून जातीये। 18 विश्व दारिद्र्यात राहणाऱ्या या घरात एक अशी दुर्घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय। उत्तम कृष्णा नाईक या 29 वर्षीय युवकाची ही बहीण। उत्तमने 4 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली। एकुलता एक मुलगा ऐन तारुण्यात गमावलेले या मातेने त्याचा धसका घेतला आणि तिला अर्धांग वायूचा झटका आला। आपल्या लेकीला रडताना बघून फार काही करता येत नसलं तरी तिच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतातच आहेत। एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे कृष्णा नाईक यांना नैराश्य आलंय। आता आम्ही तरी कोणासाठी जगायचं अशी निर्वाणीची भाषा ते करतायत। सासरहून आलेल्या उत्तमच्या या बहिणीच्या डोळ्यात आपल्या आई वडिलांचं अंधकारमय भविष्य दिसतंय। ती हतबल झाली आहे। या गरीब कुटुंबाची ही अवस्था कोणी केली, याला जबाबदार कोण, असे प्रश्न मनात येतात। आणि याचं उत्तर आहे आपलं राज्य सरकार, सरकारचं गृह खातं। उत्तम नाईक हा महाराष्ट्र शासनाच्या सुरक्षा दलामध्ये सुरक्षा रक्षक होता। परेड कमांडर मानवंदना देत आहेत। 6 महिन्यापूर्वीच उत्तमचं लग्न झालं होतं। टिटवाळा रेल्वे स्टेशन पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बॅरॅक सदृश चाळीमध्ये उत्तमनी भाड्यानं रूम घेतली होती। सुखी संसाराचं चित्र त्यानंही रंगवलं होतं, पण ते क्षणात भंगलं। कारण त्याला मिळत असलेला तुटपुंजा पगार, त्याला 18,000 रुपये पगार मिळेल असं सांगितलं गेलं आणि प्रत्यक्षात फक्त 9,000 रुपये देण्यात आले। घरात 18 विश्व दारिद्र्य, घरची परिस्थिती हलाखीची, त्यातच लग्न झालेलं। आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैसे पाठवता आले नाहीत, कर्जाची रक्कम फेडता आली नाही। आपल्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावून उत्तम नाईक यांनी नाईलाजानं गळफास घेतला। या घराला आज कुलूप आहे। याच घरामध्ये 6 महिन्यापूर्वी एका नवीन जोडप्यानं आपल्या नवीन आयुष्याला, आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली होती। मात्र या संसारातील जवानाने आपली आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे, तर त्याच्या अर्धांगिनी आज घर सोडून गेली आहे। या संपूर्ण घटनेला जबाबदार धरले ते राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला। मायबाप सरकारने वाऱ्यावर सोडलेल्या या उत्तमच्या भावाची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे, अंतर्मुख करणारी आहे। जो खराखोर म्हणजे आता आपल्यावरती अतिरेकी हल्ले होतात किंवा आम्ही अतिरेकी हल्ले होतात म्हणून आपला एक मुलगा तिकडे पाठवायचा आणि तो देखील म्हणजे त्याचा पगार देखील तुम्ही द्यायचा नाही, म्हणजे तुम्ही हे आणि आम्ही देखील म्हणजे मुलगा नाही काय नाही, आता आमचा पण आधार तुटला, म्हणजे देशालाच आधार तुटल्यागत झाला ही गोष्ट। अशी जर समजा वरच्यावर घटना घडत राहिल्या तर देशामध्ये सत्ता बदल होऊ देत आणि काय होऊ देत, इथं काही होणार नाही। हे अतिरेकी राज्यच म्हणण्यापेक्षा आपलं देशच अतिरेक्यांचंच आहे म्हणायला हरकत नाही। आता म्हणजे ह्या लोक म्हणजे इकडे सुरक्षा रक्षकाची जर ही हालत असेल या देशामध्ये, तर परत आमच्याकडे इंग्रजांनी सत्ता करावी। उत्तमची आत्महत्या ही इतर आत्महत्यांसारखी नाही। यामागे काय गुपित दडलंय याचा शोध घेत असताना जय महाराष्ट्राला एका मोठ्या घोटाळ्याची माहिती मिळाली। आमच्या प्रतिनिधींनी उत्तम नाईकच्या गावाचा शोध घेतला आणि त्याच्या पालकांची भेट घेतली। उत्तमचे वडील कृष्णा यांच्या हाताला दुखापत झाली, ते कोणतंही काम करू शकत नाहीत। दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर उत्तमच त्यांचं सर्वस्व होता। मुलगा पोलीस दलात लागला अशी समजूत करून कृष्णा नाईक यांना आनंद झाला होता, पण हा आनंद काही वर्षच टिकला। त्यात उत्तमने प्रेम विवाह केला। त्याची पत्नीही महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत आहे, पण उत्तमला आर्थिक भार सहन झाला नाही। ओढाताणीच्या आयुष्याला कंटाळून त्यानं शेवटी आपलं जीवन संपवलं।